अशा पद्धतीने आपलं जे फर्स्ट टेम्पल होतं इथलं एंट्री करतानाचं ते गणपती मंदिर आणि संत दर्शन जो देखावा वगैरे होते सो ते देखावे या ठिकाणी पाहून झालेले आहेत. सो आता नेक्स्ट जे आहे इकडे तर तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो मी. बघा तिकडे जे टेम्पल दिसतं आहे आपल्याला, म्हणजे हे एक गार्डन आहे बघू शकता तुम्ही. आणि ह्या गार्डनच्या नंतर ना पुढे तिकडे एक टेम्पल आहे. मी आता तिकडे एवढं लांबचं दिसणार नाही तुम्हाला, बट तिकडे जाणार आहेत आपण. सध्या गार्डनचा व्ह्यू बघून घ्या. बसण्यासाठी व्यवस्था आहे. ऊसाचा ज्यूस वगैरे, म्हणजे ऊसाचा रस म्हणतो आपण, ज्यूस नाही, ऊसाचा रस, बाकीचे फ्रूट्स ज्यूस वगैरे आहेत. पेढे पण आहेत तिथे. तो आहे खूप छान पद्धतीने इंटिग्रेट केलेलं आहे. आणि हे जे मंदिर दिसतं आहे तुम्हाला, हेच ते मंदिर गणपतीचं. तर या मंदिरातनं डिरेक्टली आपण खालच्या पायऱ्यांनी इकडे येऊ शकतो, बघू शकता. ठीक आहे, तिथनं आपण दर्शन घेतलं ते, बट मग आपल्याला चप्पला तिथंच ठेवावं लागले असतं, म्हणून मी परत चप्पल घातली, इकडून बाहेरून रोडने आलो आणि मग आता इकडे वरती या साईडला आलो इकडे. बघू शकता अशा पद्धतीने आहे. थोडं वन स्टेप आपण पुढे जाऊयात आणि बघूयात काय काय एक्सप्लोअर करता येईल ते. माझ्यासोबत तुम्ही पण एक्सप्लोअर करा, तुमच्यासाठी पण आशीर्वाद मागेल देवाकडे. तर बघू शकता तिकडे अभंग चालू आहेत सगळे. इकडं आपले बैलजोडी, आमच्या घरी पण एक बैलजोडी होती, त्याचं नाव पाखऱ्या होतं आय थिंक. सो तो एक बैल होता. स्टोरी म्हणजे माझ्या पप्पांनी एवढा जीव लावलेला त्या बैलाला, म्हणजे नंतर काय इश्यू झाला असेल पप्पांसोबत, मग तो बैल पप्पांनी म्हणले की विकावं आपण त्याला, म्हणजे बाजारात देऊ. सो तो बैल ज्यावेळेस काष्टीच्या बाजारला दिला पप्पांनी, एक सपोज एका दिवशी दिला त्याला, तर दुसऱ्या दिवशी काष्टी ते आमच्या घरचं अंतर अराऊंड एक 70-80 किलोमीटर असेल. सो त्या डिस्टन्सच्या दुरीवर असताना दुसऱ्या दिवशी रात्री पहाटे 3:30-4च्या दरम्यान तो बैल आमच्या दावणीत येऊन थांबला. कसा आला काय आला माहीत नाही. त्या दुसऱ्या मालकाच्या इथून, ज्या मालकाला दिलता ना आम्ही, सो त्याला, म्हणजे आम्ही काय असं म्हणजे जे आपण म्हणतो दुसऱ्या गोष्टींसाठी नव्हता दिला, शेतकऱ्यालाच दिलता. आणि मग त्यावेळेस तिथनं तो बैल आला रात्रीचा निघून काष्टीतनं आणि दावणीला येऊन थांबला. त्यावेळेस मी छोटा होतो, मला आठवत नाही, माझी आजी सांगायची, म्हणजे पप्पा वगैरे ते सांगायचे. सो तो बैल आला रात्रीचा दावणीला, तिथं बसला. तर तेव्हापासून तर तो बैल मरेच तोपर्यंत तो पप्पांकडेच होता. म्हणजे बैलाचं कसं राहतं की बैल एक ठराविक लिमिटपर्यंत रानात काम करू शकतो. एकदा तो म्हातारा झाला, हे झालं तर नांगर वगैरे ओढण्यात त्याच्याच्याने होत नाही. तर ज्यावेळेस तो बैल म्हातारा झाला ना, त्याच्यानंतर काही 5-6 वर्षांनी तो बसून फक्त दावणीत राहायचा. पप्पा त्याचे खाणंपिणं वगैरे करायचे. तर शेवटी त्याचं मरण आमच्या घरी झालं. म्हणजे मरच तोपर्यंत पप्पांनी त्याला ठेवला आणि त्याचं सगळं हे केलं. शेवटी त्याच्या नावाने आम्ही आमच्या शेतामध्ये एक मूर्त ठेवलेली आहे. आम्ही रोज दर दिवशी बैलपोळ्याच्या दिवशी त्याची पूजा करतो, त्याला नैवेद्य वगैरे देतो. आणि इतर वेळेस पण काही सण वगैरे असेल तर त्याला पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे काय असेल तो देतो. सो पप्पांचं त्यांचं असं म्हणणं आहे की त्या बैलाच्या आशीर्वादामुळेच जे काय आत्ता आहे आपल्याकडे ते आहे. आणि खरंच ते खरं आहे. सो त्यावेळेसचा जिव्हाळा आणि मुख्य प्राण्यांचं आपल्याविषयी असणारं प्रेम या ठिकाणी आपण बघू शकतो. चलो, हे बघा इकडे हे जर बघितलं तुम्ही तर गाईचं या ठिकाणी काम केलेलं आहे असं देखाव्याचं. गाईचं वासरू, ही गाई, आणि ते वासरू त्या गाईला दूध पितं आहे. बघू शकता अतिशय अचूकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि पुढचं ते मंदिर आहे दुसरं, तर त्या मंदिराकडे आपण जाणार आहे आता. चलो. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
हरिमुखे मना पुण्याची गणना कोणा करी हरे उच्चारणी आनंद पापराची जाती ललयाची सनमा द्रोणाची झाले तैसे नामर्थ नकारावे अर्थ उपनिषदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोणा करी ते आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं. सो त्याचं दर्शन आपलं झालेलं आहे. सो बघू शकता वरती आता तुम्हाला जो सीन दाखवला तो आपल्या विठ्ठल रुक्माई मंदिरांचा होता. आणि मला वाटलं फक्त गणपतीचं मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. पण ते बाबा म्हणले की इथं खाली म्हणजे आता जसं मी आलो आहे खाली इथं एक वेढा घालून. सो तिकडून जर गेलो आपण पुढे तर इकडे साई मंदिर पण आहे एक. सो आपण ते साई मंदिर पण व्हिजिट करणार आहे. सो साईबाबांचं दर्शन घेऊयात. आणि आज खूप काही लोकांचे पण भेटी झाल्या नवीन या ठिकाणी आणि खूप काही गोष्टी या ठिकाणी शिकायला भेटल्या. सो आय थिंक मित्रांनो मी बॅक कॅमेरा ऑन करतो. हे आपलं विठ्ठल रुक्माई मंदिराचं बॅक साईड आहे. आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर इकडं तलाव आहे आणि इकडे त्याच्यामध्ये असं बोटिंग वगैरे होत आहेत. ते बघा लोक बोटिंग वगैरे करत आहेत तिकडे. सो ते आहे. आणि पुढं जे दिसतंय ना आय थिंक ते बघा पुढं ते जे मंदिर आहे ना ते मंदिर म्हणजे साई मंदिर असावं मला असं वाटतंय. सो आपण आता तिकडे जाऊयात आणि बघूयात काय होतंय. श्री हरि हरिमुखे मना सुखा गणिता विचार निवरिता मार्ग घरी राहून वारा सर्वा नाम मंत्र जप कोटी जाईल नामी संकल्प धन्य कारी सो मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण जाणार आहे साई मंदिराकडे. मी जरा मागं माझे बूट घ्यायला आलो तसं शूज इकडेच होते. आणि इकडे तर बघितलं तुम्ही तर पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था आहे. माठातलं छानसं पाणी ठेवलेलं आहे. फिल्टरचं पाणी येते पण ते माठामध्ये ठेवलेलं आहे. सो बघू शकता तुम्ही. आणि इकडं दाखवलं आहे साई मंदिराकडे मार्ग. सो आता आपण जाणार आहे साई मंदिराकडे. सो बघूयात तिकडे. मित्रांनो मला काय वाटलं की मी तुम्हाला आत्ता जे दाखवलेलं झूम करून म्हणजे माझ्या बॅक साईडला ते पलीकडे जे दिसतंय ना ते सगळं तर ते तिकडं नाही आहे साई मंदिर. तिकडं तो प्रायव्हेट एरिया आहे आणि मला वाटलं तिकडेच आहे. तर मी आता परत तिकडे एवढं लांब चालत गेलो. परत त्यांनी मला इकडे लावलेलं आहे हाकलून. आणि साई मंदिर कुठं आहे जे आपलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे ना त्याच्याच खाली ग्राउंड फ्लोअरला एकाच बिल्डिंगमध्ये आहेत ते. सो आता जाऊयात आपण म्हणजे मी अजून गेलो नाही त्या मंदिरात. बघू आता पुढं सापडेल मला. सो आपण तिकडे साई मंदिरात जाऊयात. मित्रांनो अगेन मी परत आपल्या बुटीतच काढलेलं आहेत ह्या विठ्ठल रुक्माई मंदिरापाशी. बिकॉज त्याच्यात खालच्या फ्लोअरला साई मंदिर आहे ते मला माहीत नव्हतं. सो आता परत मी तिकडे गेलो ते जे तुम्हाला मागाशी झूम करून दाखवलं तिकडे गेलो. तिथनं परत माघारी आलो आहे आणि आता इथं शूज काढून परत साई मंदिरात चाललो आहे. बघू शकता तुम्ही. सो खूप छान या ठिकाणी आहे. बॅक कॅमेरा ऑन करतो. सो दिस इज इकडे बोर्ड होता साई मंदिर. सो मित्रांनो अशा पद्धतीने आपलं साईबाबांचं पण दर्शन घेऊन झालेलं आहे. या साईडला होतं बॅकग्राऊंडला म्हणजे खालच्या साईडला होतं आणि वरती विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. असे 2 मजली बांधकाम आहे
मंदिराचं. हे बघा इकडे त्या चिन्हाने वरती गेलं की वरती विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि खाली साईबाबा मंदिर. आणि तिकडं मी त्या बाबांना विचारलं तर तिकडं ते प्रायव्हेट लोकांच्या रूम्स वगैरे आहेत, जर कोण लोक आले तर त्यांना राहण्यासाठी बनवलेलं आहे. सो अशी इन्फॉर्मेशन आहे. आणि आता ऑलमोस्ट किती वाजले तुम्हाला सांगतो. हे बघा 5:43 झालेत, 5:45 झालेत. मी दुपारी आलो आहे 1 वाजायच्या दरम्यान. सो मला कळालं नाही अजून पण टाईम कसा गेला आहे किंवा काय. असं वाटतं आहे अजून पण थांबणार आहे. बघूयात किती वाटत आहेत, किती वेळ जातो इथे अजून. पूर्ण जोपर्यंत प्रसन्न वाटत नाही तोपर्यंत काय आपण जात नसतो इथे. चल अजून पुढे एक्सप्लोर करूयात. पलीकडे पण अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला सांगतो मी. चल छान आजचा दिवस गेलेला आहे. मागं बघा ते माझ्या दिसते का तुम्हाला, ते लोक चाललेत बघा दोरीवर लटकत तो मुलगा. सो असे एंटरटेनमेंटसाठी खूप काही येतं. तसं ते वरती हवेत तरंगताना चालायचं एक हे किंवा बाकीच्या गोष्टी येतात एंटरटेनसाठी. आणि माझ्या हातात बघू शकता असेल तर हे केळ आणलेत मी आपल्याला. बिकॉज आजचा प्लॅन असा होता माझा की आज विकेंड होता आणि कुठेतरी जायचं बाहेर आणि आजचा दिवस पूर्ण एक स्पेंड करायचा विदाऊट फोन. म्हणजे कोणावर बोलायचं नाही फोनमध्ये किंवा सोशल मीडिया यूज नाही करायचा काय. सो हा प्लॅन होता. आणि कुठेतरी असं जंगलात जाऊन थोडं एक मी काहीतरी आणलेलं ज्या गोष्टीसोबत मला वेळ घालवायचा होता, पण ते मला ओपन करताच नाही आलं. सो मी आता नाव नाही सांगणार त्याचं, पण परत कधीतरी बघू आपण एखाद्या दिवशी परत तो प्लॅन करू. म्हणून मी सोबत जरा खाण्यासाठी घेऊन आलो. तो आता संध्याकाळी डायरेक्टली आपण 9 वाजता घरी जाणार होतो. सकाळी जेवण करून मी निघालो 1 वाजता. सो त्याच्यासाठी मी केळी आणलेली आपल्यासाठी. सो आता मी केळी खातो. 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि अजूनही चेहरा बघू शकता, कुठं थकवा नाही आहे किंवा काही नाही आहे. आणि हे जर मी रूमवर बऱ्याच जणांना विचारलेलं मी आधी कोण कोण येणार आहे किंवा नाही. सो बरेच लोक म्हणतात की आता ऑफिस झालं आहे, मला विकेंडला झोपायचं हे करायचं आहे. सो ठीक आहे, त्यांची चॉईस त्यांच्यापाशी. बट मी पण तसंच केलं असतं. जर मी रूमवरती थांबलो असतो घरी तर मी पण झोपलो असतो, रील्स वगैरे बघितले असते थोडेफार आणि काही स्टडी तर केला नसता. सो टाईम वेस्टच झाला असता, काही नवीन गोष्टी शिकला नसतो. सो इथं आलो आहे, खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. 3-4 लोकांची ओळख झाली, कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ते लोक ॲड झाले, कनेक्शन वाढले. सो अशा खूप साऱ्या गोष्टींचा फायदा होत राहतो. आणि सध्या तरी आपण आता केळी खाऊयात, आपली एनर्जीसाठी चांगलं आहे. सो आपण खाऊयात आणि नंतर मग जाणार आहे आपण. कुठे जायचं आहे आता, डायरेक्टली आपल्याला जायचं आहे अगेन बॅक टू हिंजवडी. पण बघा ना मागे ते असं हे चालू आहे, बोट आहे, त्याला बदकाचा शेप दिला आहे आणि ते पेडल मारला की ते पुढं पुढं जातं. स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे हे मला आज समजलं. खरं एवढंच सांगू शकतो मी. चलो बाय. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने जे काय आहे ते आपलं दर्शन झालेलं आहे मंदिराचं. 3 मंदिरं आहे तिथे. गणपतीचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि साईबाबाचं मंदिर आहे. सो एवढे लोक येत आहेत, दर्शन घेत आहेत. माझ्या बॅक साईडला पण जर तुम्ही बघितलं ना तर भरपूर लोक यायला लागलेत. आता मी दिवसभर इथं आहे म्हणून मला समजलं की लोक किती येत आहेत आणि किती जात आहेत. सो आले ना लोक तरी 1-1 तास थांबत आहेत, 2-2 तास थांबत आहेत. ते गेले की त्याच्या दुप्पट लोक परत येत आहेत. सो असं काहीच आहे. आता मी निघालो आहे, आपली गाडी लावली तिकडं. तुम्हाला कॅमेरा ऑन करून दाखवतो बॅक कॅमेरा. बघा इकडे हे बोटिंग आहे, या पाण्यामध्ये बोटिंग होती. आणि इकडे ते आपण मगाशी त्या संत दर्शनामध्ये बघितलं ना जे साईबाबांची मूर्ती, ते नाही बघा वरून ते संत दर्शन असं होतं. आणि ते बघा ते लोक चाललेत. सो असं ह्या दोरीला लटकून जे आहे ते लोक जात आहेत.
पूर्ण पाण्याच्या वरतून आणि ते तिकडं उतरत आहेत. म्हणजे त्याचे 2 स्टॉप आहेत. एक म्हणजे तो का ते आता तिथं जाऊन थांबल. खूप फास्टमध्ये जाता येते तसे, म्हणजे एवढे पण फास्ट नाही, पण नॉर्मल बऱ्यापैकी फास्ट आहे. तर बघा ते आता तिथं जाऊन थांबेल आणि तिकडे थांबले की तिकडून सोडले की इकडे एक स्टॉप आहे त्यांचा. सो या स्टॉपकडे थांबतायत ते बघा तो स्टॉप. सो असा आहे इकडे ते बोटिंग वगैरे आहे. सो खूप छान आहे इथं एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि आज खऱ्या म्हणजे इम्पॉर्टन्स पण समजला की आपण स्वतःसाठी किती गरजेचं आहे टाईम देणं. जोपर्यंत 3-4 जणांसोबत गेलो, कुठं फ्रेंड्सच्या ग्रुपसोबत गेलो, ते तिघं जण म्हणत असतील लेफ्टला जायचं आहे, आपली इच्छा असं राईटला जायची, तर कुठेतरी आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध त्यांच्यासोबत जावं लागतं. सो मी असं नाही म्हणत की कंटिन्यू सोलो ट्रिप करायची, बिकॉज फ्रेंड्ससोबत जाणं पण गरजेचं आहे. सो मित्रांसोबत पण जा, त्यांच्यासोबत पण एन्जॉय करा, बट ॲटलिस्ट 2 महिन्यातनं एक सोलो ट्रिप करणं गरजेचं आहे. आणि मी तर आज ते डिसाईड केलं आहे की आजपासनं एक तरी सोलो ट्रिप आपल्याला करायची मंथली. मी महिन्यातनं एक करणार आणि बाकीच्या विकेंडला एक विकेंड घरी जाणार आणि उरलेल्या ज्या 2 विकेंड आहेत त्या पोरांसोबत आपल्याला एन्जॉय करता येतील. सो अशा पद्धतीने आहे. तुम्हाला मी बॅक कॅमेरा ऑन करून दाखवतो की किती पद्धतीने लोक इथे आलेले आहेत, म्हणजे किती मॅक्झिमम प्रमाणात. हे बघा तुम्ही गाड्या बघू शकता. सो एवढ्या गाड्या आहेत, पलीकडे पण लागलेले आहेत. अजून पार्किंगचं गेट आहे आणि इकडं आपलं हे पार्किंग. सो अशा पद्धतीने आहे. पूर्ण प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. इकडे बागा वगैरे आहेत. बघा आपली क्वीन शाईन आपली गाडी इथं थांबलेली आहे. सो चलो आता निघूयात आपण. सो फायनली आपण आलेलो आहे आपल्या गाडीपाशी. बघा हे आपली गाडी शाईन आणि आत्ता मी निघणार आहे बॅक जर्नी टू हिंदवडी रूम. जायला किती वेळ लागेल माहीत नाही, पण असंच आता एन्जॉय करत जाणार आहे. माझ्यासोबत कोण नाही आहे, एकटा जिकडे जाईल तिकडं. हम तो राही है मुसाफिर, हम मुसाफिर सफर के, असं काहीतरी. सो पण मस्त वाटतं आहे मला. खूप एकंदरीत ना एक वेगळी एनर्जी भेटली यार. म्हणजे असं एक असं वाटतं कवर पण आता बोलावा. माझ्या फोनचं स्टोरेज पण संपत आलं आहे. कंटेंट खरंच आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आपल्या सबस्क्राईब नक्की करा आणि असंच कंटेंट घेऊन येईल. ॲक्च्युली असं कंटेंट राहील की ज्याचा तुम्हाला पण फायदा होईल आणि मला फायदा होईल सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी जास्त. सो असं काहीचं आहे जोक सपाट म्हणून खूप मस्त वाटलं. आता किती वाजलं आहे एकदा फायनल तुम्हाला दाखवतो लाईव्ह. 6:13 झालेत फायनली. आणि आता आपण निघणार आहे घरी म्हणजे हिंदवडी. चलो.